आणि आज आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात आणखी 9 घडामोडी पाहू. चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसकडून उमेदवारी. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर. चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत होणार. भाजपकडून राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी. भाजपनं विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामींचं तिकीट कापलं. गडचिरोलीतून अशोक नेते यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट. भंडारा गोंदियातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी. भाजपकडून अभिनेत्री कंगना रनौतला लोकसभेची उमेदवारी जाहीर. कंगना रनौतला मंडीमधून उमेदवारी. अजित पवार गटाकडून वृत्तपत्रांमध्ये पक्ष आणि चिन्हाबाबत जाहीर निवेदन. सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी. अजित पवार गटानं दिलेली जाहिरात न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट आणि हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचीही आव्हाडांची टीका. आंबेडकरांनी युती तोडल्याचं एकतर्फी जाहीर केलं हे दुर्दैवी. संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकर त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील. आम्ही वंचितला दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव कायम. राऊतांची माहिती. आम्हाला देण्यात येणाऱ्या 4 जागांवर ठाकरे गटानं लढावं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. 26 तारखेला भूमिका जाहीर करू असंही वक्तव्य. वंचित आणि ठाकरे गटाची युती का तुटली हे माहिती नाही. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही विधान.